सांगा एक्स वर्गचा सहगुणक जो आहे तो एक आहे का? एक्स वर्गचा सहगुणक एक आहे का? नाही. बरोबर. मग काय करणार तुम्ही? 3 न या स्थिर पदाला गुणायचं. 3 न कुणाला गुणायचं? 2 ला. किती आला गुणाकार? 6. म्हणजे गुणाकार आला पाहिजे 6. बरोबर का? आणि बेरीज काय आली पाहिजे? एक्स चा जो सहगुणक आहे तो म्हणजे काय? -2 वर्गमूळ 6. काय? -2 वर्गमूळ 6. मग अशा दोन संख्या शोधायच्या की आपल्याला त्यांचा गुणाकार काय आला पाहिजे? 6 ला पाहिजे आणि बेरीज काय आली पाहिजे? -2 वर्गमूळ 6. कोणत्या दोन संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार 6 येतो आणि त्यांची बेरीज -2 वर्गमूळ 6 आहे? नीट लक्ष द्या. समजा तुम्ही वर्गमूळ 6 न वर्गमूळ 6 ला जर गुणलं तर काय येईल? हे वर्गमूळ 6 चा वर्ग. वर्गमूळाला वर्ग केला किती आला बाळांनो? 6. बरोबर. आता ही संख्या जी आहे ती मी वजा घेतली आणि ही संख्या सुद्धा मी वजा घेतली तर वजा वजाचा गुणाकार अधिकच येणार आहे. कळलं का? म्हणजे वजाचा वर्ग जरी केला तरी तो काय येणार आहे? अधिक येणार आहे. म्हणजे 6 येईल. आणि जर हे समजा वजा वर्गमूळ 6 घेतलं अधिक परत वजा वर्गमूळ 6 घेतलं तर अधिक वजा काय होतं? वजा होतं. वजा वर्गमूळ 6 वजा वर्गमूळ 6 बरोबर किती लिहितं? थोडक्यात हे झालं वडापाव. हे झालं वडापाव. एक वडापाव एक वडापाव दोन वडापाव. आलं लक्षात? किंवा हा झाला एक्स -x -x काय येणार? -2x. तसं हे काय येणार आहे? -2√6. मग येतंय का? म्हणजे वर्गमूळ 6 जे आहे त्यानं वर्गमूळ 6 ला गुणलं तर 6 येऊ शकतं किंवा वजा वर्गमूळ 6 ला वजा वर्गमूळ 6 न जर गुणलं तरी पण काय येऊ शकतं? 6 येऊ शकतं. आणि त्याच वजा वर्गमूळ 6 ची आणि वजा वर्गमूळ 6 ची जर बेरीज केली तर तुम्हाला काय मिळू शकतं बाळांनो? -2 वर्गमूळ 6. काय मिळू शकतं? -2 वर्गमूळ 6. समजलं का? आता फोड करून मिळालेली आहे. सांगा काय लिहिता येईल समीकरण? पहिल्यांदा 3x वर्ग तसंच -2 वर्गमूळ 6 x आहे त्याच्याऐवजी ही फोड केलेली काय येणार? वजा वर्गमूळ 6x. दुसरं काय येणार? वजा वर्गमूळ 6x. बघा हे वजा वर्गमूळ 6x अधिक वजा वर्गमूळ 6x. मग याच्यामध्ये कॉमन कोण आहे? वर्गमूळ 6x. कॉमन कोण आहे? वर्गमूळ 6x. मग इथं राहिला कोण? -1 -1 -1 -1 येणार? -2. आलं लक्षात? म्हणजे ही फोड झाली आणि अधिक काय बाळांनो? 2 बरोबर 0. आता काय करायचं आपल्याला? हा एक भाग घ्यायचा आणि हा एक भाग घ्यायचा आणि याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? कॉमन काढायचं. काय करायचंय? कॉमन काढायचं. आता नीट लक्ष द्या. इथं 3 आहे. काय इथं? 3. मग याला आपण असं लिहू शकतो वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 3. कळलं का? गुणिले कोण आहे आता? x वर्ग. बरोबर. वजा इथं वर्गमूळ 6 आहे का नाही? तिथं आपण काय लिहू शकतो? वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 2. वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 2 काय येणार? वर्गमूळात 3 गुणिले 2 म्हणजे किती येणार? 3 दुणे 6. म्हणजे वर्गमूळ 6 येईल ना. वर्गमूळ 6 च्या जागेवर हे असं लिहिलं आणि इंटू त्याला मल्टिप्लायर कोण आहे? x आहे. याचा अर्थ कळला का? बरोबर. आता पुढं वजा इथं काय आहे? वर्गमूळ 6 आहे. इथं परत काय लिहू शकतो मी? वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 2 आणि गुणिले कोण आहे इथं? x आहे. अधिक हा जो 2 आहे का नाही त्याला मी असं लिहू शकतो वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 2 बरोबर काय येणार? 0. आता ही फोड केली मनातल्या मनात करण्यापेक्षा जर लिहिलं तर चुकायची शक्यता संपली. बघा आता नीट लक्ष द्या. याच्यामध्ये कॉमन काढायचंय याच्यामध्ये कॉमन काढायचंय. आता सांगा बरं दिसतंय ते कॉमन निघेल. इकडे दिसतंय तिकडे दिसतंय. इथं वर्गमूळ 3 दिसतंय का? आहे. हा इकडे बी वर्गमूळ 3 आहे. ही कॉमन निघतंय. इथे x आहे का? इकडे x आहे का? म्हणजे x बी कॉमन निघतोय. मग काय राहिलं सांगा रे बाळांनो? वर्गमूळ 3 गेला राहिला हा वर्गमूळ 3 बरोबर का? यातला एक x गेला एक राहिला ना. वजा सांगा इकडं वर्गमूळ 3 गेला x गेला कोण राहिला? आलं लक्षात? सगळ्यात सोपी पद्धत काय? हा बॉक्स इकडे आला पाहिजे कंस आला पाहिजे. नाहीच कळलं तर आहे असं लिहायचं उचलून. बरोबर. इकडच्या बाजूला सांगा कॉमन काय? इथं वर्गमूळ 2 आहे. काय? वर्गमूळ 2 आहे आणि इकडे वर्गमूळ 2 आहे. बरोबर का? पण हे वजा चिन्ह आहे. काय? वजा चिन्ह. बरोबर का? आता इथं अधिक आहे त्यामुळे इथं वजा वजा आहे.
अधिक म्हणजेच काय वजा वजा. मग इथला वजा आणि वर्गमूळ 2 कॉमन घेतला. वजा वर्गमूळ 2 काय केला कॉमन घेतला. मग आता वजा बी गेला आणि वर्गमूळ 2 गेला. कोण राहिलं वर्गमूळ 3 आणि कोण राहिला x. आता एक वजा जो आहे तो इकडे आलाय. मग एक वजा शिल्लक राहिला ना आणि यातला एक वर्गमूळ 2 इकडे गेला. कोण राहिला वर्गमूळ 2. बरोबर काय आलं 0. मग आपलं बरोबर आहे का. मी काय सांगितलं बघा इकडे जो कंस आलाय तोच कंस इकडे आला का सेम आला का आला. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. आता नीट लक्ष द्या. या वजा चिन्हाच्या डाव्या बाजूला आणि वजा चिन्हाच्या उजव्या बाजूला दोन्हीकडे सेम कंस आलाय. तो काय घेता येईल मला कॉमन. कुठला कंस आहे वर्गमूळ 3x वजा वर्गमूळ 2. जर मी कॉमन घेतलं हा जर कॉमन घेतला तर कोण राहिला इथं वर्गमूळ 3x वजा कोण राहिलं वर्गमूळ 2. बरोबर काय ना बाळांनो 0. आता या दोन कंसांचा गुणाकार काय आला 0 आला. याचा अर्थ आपण काय लावणार हा कंस 0 असेल किंवा हा कंस 0 असेल. बरोबर का. मग सांगा बरं काय लिहिता येईल वर्गमूळ 3x वजा वर्गमूळ 2 बरोबर काय 0 किंवा काय लिहिता येईल वर्गमूळ 3x वजा वर्गमूळ 2 बरोबर काय ना 0. आता बघा सांगा हे वर्गमूळ 3x हे वजा वर्गमूळ 2 इकडे गेला काय होणार अधिक होणार वर्गमूळ 2 और इकडच्या बाजूला सांगा वर्गमूळ 3x हे वजा आहे पलीकडे गेल्या वर्गमूळ 2. कळालं का पुढं. मग हा x तसाच राहील वर्गमूळ 2 भागिले काय ना वर्गमूळ 3. हा वर्गमूळ 3 गुणिले का नाही इकडे गेला काय झाला भागिले. मग x ची किंमत तुम्हाला काय मिळाली वर्गमूळ 2 भागिले वर्गमूळ 3. और इथं सांगा x बरोबर काय आलं वर्गमूळ 2 भागिले वर्गमूळ. लक्ष द्या √2x² प्लस 7x प्लस 5√2 इज इक्वल टू 0. काय बाळांनो सांगितलेलं कळत नाही का परत परत ते सांगायचं. व्हिडिओ चालू झाल्यावर शांत बसायचं सांगितलं की 1000 वेळा. √2x² प्लस 7x प्लस काही 5√2 इज इक्वल टू 0. आता आपल्याला काय सांगितले लक्षात घ्या. तर इथं x वर्ग आहे बरोबर आणि त्याचा सहगुणक किती आहे √2 आणि स्थिरपद कुठले 5√2. तर यांचा काय करायचं आपल्याला गुणाकार. काय करायचा आहे गुणाकार. मग √2 न 5√2 ला मल्टिप्लाय केलं बरोबर किती आलं सांगा. याचा इथं मल्टिप्लायर 1 असतो. 1 न 5 ला मल्टिप्लाय केलं 5 आणि √2 न √2 ला मल्टिप्लाय करायचं. √2 इंटू √2 काय येणार √2 चा स्क्वेअर बरोबर. आता लक्षात घ्या इथं किती आले हे 5 तसंच आणि वर्गमुळाचा वर्ग कॅन्सल झाला बरोबर. मग या ठिकाणी काय येणार आहे 2. मग 5 दुने किती आलं बाळांनो 10. मग गुणाकार किती आला पाहिजे 10 ला पाहिजे. गुणाकार किती आला पाहिजे 10 ला पाहिजे बरोबर. आता मधली संख्या कोणती आहे 7 बरोबर. मग बेरीज काय आली पाहिजे 7 आली पाहिजे. आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की ज्यांचा गुणाकार जो आहे तो किती आला पाहिजे 10 आणि बेरीज किती आली पाहिजे 7 बरोबर. मग 5 आणि 2 जर आपण घेतलं तर 5 दुने काय येणार आहे 10 आणि 5 आणि 2 किती येणार आहे 7. आलं का लक्षात. पहिल्यांदा काय केलं आपण पहिल्यांदा x वर्गाचा सहगुणक घेतला कोणता आहे वर्गमूळ 2. या वर्गमूळ 2 न शेवटचं जे स्थिर पद आहे याला काय केलं गुणलं म्हणजे 5 वर्गमूळ 2 ला गुणलं. वर्गमूळ 2 गुणिले 5 वर्गमूळ 2. मग इथं 1 न 5 ला गुणलं 5 आलं. वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 2 काय आलं वर्गमूळ 2 चा वर्ग. वर्गमूळाला वर्ग काय झाला कॅन्सल. मग हे 5 तसंच हे 2 तसंच 5 दुने 10. मग आपण काय करणार जर समजा गुणाकार 10 ला आता तर इथली मधली संख्या घ्यायची ती बी काय आली पाहिजे 7 आली पाहिजे. मग अशा दोन संख्या शोधायच्या की ज्यांचा गुणाकार 10 आला पाहिजे आणि बेरीज काय आली पाहिजे 7. मग या ठिकाणी दोन संख्या आहेत 5 दुने 10 आणि 5 आणि 2 किती 7. आता ही जी 5 आणि 2 ही फोड केली ती कोणाची असती मधल्या 7x ची. मग आता वरचं समीकरण कसं लिहू शकतो आपण वर्गमूळ 2 x वर्ग अधिक या 7x ची फोड काय असणार आहे 5x अधिक 2x
आणि शेवटचं स्थिर पद काय आहे? 5 वर्गमूळ 2 बरोबर 0. समजलं का इथपर्यंत? आता काय करणार आहे? 4 पद आपल्याला दिसतात इथं. हे एक पद आहे, हे एक पद आहे. बरोबर का? मग या दोन दोन पदांचा आपण ग्रुप केला. आता इथं काय करतोय बघा, लक्ष द्या. या ठिकाणी वर्गमूळ 2 इथं आहे, पण इथं वर्गमूळ 2 आहे का? नाही. म्हणजे ते कॉमन आपण घेऊ शकत नाही. मग या ठिकाणी x आहे, इथं पण x आहे. मग x आपल्याला काय करता येईल? कॉमन घेता येईल. मग आपण काय केलं? या ठिकाणी x कॉमन घेतला. आता x कॉमन घेतल्यामुळे काय झालं बाळांनो? हा वर्गमूळ 2 तसाच राहील. यातला एक x बाहेर आलाय. बरोबर. x वर्ग मधला एक इथं राहिला. बरोबर. अधिक त्यातला x जो आहे तो कॉमन बाहेर घेतलाय. मग कोण राहिले ब्रॅकेट मध्ये? 5 काय. आलं लक्षात? आता पुढं नीट लक्ष द्या. आता इथं x आहे, पण इथं x आहे का? नाही. म्हणजे x कॉमन घेऊ शकत नाही. इथं वर्गमूळ 2 आहे, इथं वर्गमूळ 2 आहे का? आहे. लक्षात घ्या. आता जर हा 2 आपण पाहिला का नाही, या 2च्या जागेवर आपण असं घेऊ शकतो बघा, वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 2. याचा अर्थ काय असतो? वर्गमूळ 2चा 2 वेळा गुणाकार म्हणजे 2 असतो. कसं काय? तर वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 2 म्हणजे काय झालं? वर्गमूळचा वर्ग. बरोबर. मग इथं वर्गमूळाला वर्ग गेला, किती राहील? आलं लक्षात? म्हणजे या 2च्या जागेवरती कोण आहे? वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ. मग आता मला सांगा, या ठिकाणी वर्गमूळ 2 आहे का? या 2च्या जागेवर आहे ना, आणि इथं बी वर्गमूळ 2 आहे. मग कॉमन काय काढू शकतो मी? वर्गमूळ 2 जर मी कॉमन घेतलं तर इथला वर्गमूळ 2 राहिला. बरोबर. आणखी कोण राहिला? x राहिला. अधिक इथला वर्गमूळ 2 बाहेर घेतला म्हणजे कोण राहिला? 5 बरोबर 0. आता आपलं उत्तर बरोबर आहे का नाही कसं ठरवायचं आपण? की हा कंस चेक करायचा, तो हा कंस आला पाहिजे. जर कंस नाही आला तर म्हणायचं आपलं चुकले, आणि कंस आलाय तर आपलं बरोबर आहे. म्हणजे वर्गमूळ 2x अधिक 5 इकडे पण आले, इकडे पण आले, म्हणजे आपलं बरोबर आहे. आता हे वर्गमूळ 2x अधिक 5 हे आणि इथलं कॉमन जर घेतलं तर काय मिळेल? वर्गमूळ 2x अधिक 5 आपण कॉमन घेतलं. बरोबर. या बाजूला आहे आणि या बाजूला बी आहे. मग यातनं आणि यातनं हे कॉमन घेतलं. आता यातनं कॉमन घेतल्यामुळे कोण राहिला? x राहिला. अधिक हा जो आहे तो बाजूला गेला, कोण राहिला? फक्त वर्गमूळ 2. आणि बरोबर काय येणार आहे? 0. समजलं का? बर. आता या दोन कंसांचा गुणाकार काय आहे? 0. या दोन कंसांचा गुणाकार काय आहे? 0. मग त्यांचा गुणाकार 0 कधी येऊ शकतो? फक्त हा जर 0 असला किंवा हा जर 0 असला तरच शक्य. म्हणजे या कंसानं 0ला गुणलं तर 0 येऊ शकतं, किंवा या कंसानं 0ला गुणलं तर 0 येऊ शकतं. याचा अर्थ आपण काय लिहू शकतो? हा कंस जो आहे वर्गमूळ 2x अधिक 5 बरोबर 0 आहे, किंवा x अधिक वर्गमूळ 2 बरोबर पण काय आहे? 0. मग आता काय करता येईल सांगा? हे अधिक 5 पलीकडे घ्या, 0 वजा 5 म्हणजे काय येणार? इथं वजा 5. डाव्या बाजूला काय आलं? वर्गमूळ 2x बरोबर. आणि x बरोबर काय राहील? वजा 5/. आता हा वर्गमूळ 2 गुणले इकडे गेला भागिले, वजा 5/, वर्गमूळ 2. म्हणजे x ची किंमत काय मिळाली आपल्याला? -5/√2. समजलं का? तसंच इकडच्या बाजूला सांगा काय भेटेल? x हे बरोबर हे अधिक आहे, पलीकडे गेल्यावर काय येणार आहे? 0 वजा वर्गमूळ 2 म्हणजे वजा वर्गमूळ 2 येईल. बरोबर. आणि मग किंमत आपल्याला x ची काय मिळाली मुलांनो? x = -√2. समजलं का?